नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण इथे एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहतो आहोत आणि त्यामध्ये आपण मोस्टली मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न पाहणार आहोत. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा पार्ट 21वा आहे. या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही ते अभ्यास करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र स्टेट पेपर 2026चा क्रॅश कोर्स, जो मंडे पासून सुरू होते आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट क्लास, 15 वर्षाची पीवायक्यू सोल्युशन, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि याची फीज आहे 3000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर वन सारखं आपल्याकडे पेपर टूचे पण क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लॅब सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक लॉ आहे. यामध्ये पेपर वन फ्री आहे. कम्प्लीट 10 नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 4000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. रमेशला एका ट्रेडमध्ये 20% नफा होतो आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये 20% तोटा होतो. जेव्हा तो दोन सायकल 4000 रुपयाला विकतो, संपूर्ण व्यापारात त्याचा नफा तोटा काय आहे? रमेश मेक्स 20% प्रॉफिट ऑन वन ट्रेड, 20% लॉस ऑन अनादर. वेन सेलिंग टू बायसिकल फॉर ₹4,000 इच, व्हॉट हिज ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस? तर यामध्ये काय असतं, दोन्ही सारखं असल्यामुळे आपण एक फॉर्म्युला वापरतो, x² / 100. ठीक आहे, म्हणजे 20 × 20 / 100 म्हणजे किती असणार आहे? 4%. त्याला ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस किती झालेला आहे? त्याला झालेला आहे 4%. त्याला लॉस झालेला आहे 16%. ठीक आहे, 4% म्हणजे किती? 20 वर 4% कमी म्हणजे 16. ओके, विक्री समान आहे त्यामुळे त्याला 16%चं काय झालेलं आहे? लॉस झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. येस. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, चमन 10% नफ्यात 40 पंखे विकतो. त्याला संपूर्ण विक्रीवर एकूण 20%चा नफा हवा आहे. त्याला प्रत्येकी 100 रुपये दराने 160 पंखे मिळाले तर त्याने उरलेले पंखे कोणत्या नफ्यात विकले पाहिजे? चमन सेल्स 40 फॅन्स ॲट अ 10% प्रॉफिट. ही वॉन्ट्स अन ओव्हरऑल प्रॉफिट ऑफ 20% ऑन द टोटल सेल. ही अक्वायर्ड 160 फॅन्स ॲट ₹100 each. At what profit percent should he sell the remaining fans? तर आपल्याला ते किती मध्ये विकायचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. चला सांगा बघू. टोटल नंबर फॅन किती आहे? 160 आहे. 100ला विकायचा आहे म्हणजे किती? 16,000. ठीक आहे, म्हणजे टोटल ओव्हरऑल आणि याच्यावर किती? 20%चा आहे नफा हवा आहे त्याला. तर 20% गुणिले 16,000 म्हणजे किती होतात? 3,200. ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर 40 पंखे त्याला विकायचे आहेत म्हणजे किती? 4,000. ठीक आहे, 10%च्या नफ्याला तो विकतो आहे म्हणजे 4,000 गुणिले 10%. किती असणार आहे? 400 रुपये. ओके, तर आता आपल्याला काय करायचं? रिमेनिंग फॅन 160 मायनस 40 म्हणजे किती? 120. ओके, आता 120 ची प्राइसिंग लावा. 120 गुणिले 100 म्हणजे 12,000. किती प्रॉफिट केलाय त्याने? 3,200 केलाय मायनस 400 म्हणजे 2,800. ठीक आहे, एवढं समजलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 2,800 डिवायडेड बाय 12,000. 12,000 कोणते? हे जे आपण आता काढले ना 12 याचे. ठीक आहे, ते किती? इंटू 100 म्हणजे किती? 70/3 असणार आहे. ठीक आहे, 70/3%. परत एकदा बघा. 160 पंखे त्याला मिळाले, 100 दराने त्याने विकले म्हणजे 16,000 झाले. आता 20% प्रॉफिट म्हणताय तर 20 इंटू 16,000 तर किती होतात? 3,200. असं आपल्याला 40चे पण काढायचं आहे. ठीक आहे, 40 गुणिले 100 म्हणजे किती? 4,000. ठीक आहे, तर आणि त्याला 10%चा आहे ना, इंटू 4,000 किती होतात? 400. मग आपण 160 मायनस 40 केला तर किती होतात? 120 फॅन. ठीक आहे, 120 फॅन इंटू 100 म्हणजे 12,000. ओके, तर आता आपल्याला काय करावं लागेल? 3,200 मधून हे 400 मायनस करावे लागतील म्हणजे किती? 2,800 होईल. आणि मग हे 2,800 डिवायडेड बाय 12,000 गुणिले 100
तर आपलं उत्तर काय असणार आहे? 70/3 असणार आहे. ओके. येस. हे तुम्हाला समजलं की नाही समजलं? यामध्ये काहीच करायचं नाही. फॉर्म्युला जो आहे तो व्यवस्थितपणे टाकायचा आहे. इथे लॉस 16% नाही, लॉस 4% येईल आहे. तर मग आपलं उत्तर ऑप्शन एच करेक्ट आहे. ओके. येस. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5,000 प्लस प्रश्नांचा संच आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazonवर हे अवेलेबल आहे, ते तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट प्रश्नपत्रिका आहे आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. आजच ऑर्डर करा. सोबतच महाराष्ट्र सेट वाणिज्य कॉमर्ससाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण विश्लेषणासहित 2,500 प्लस प्रश्नांचा संच याच्यामध्ये असणार आहे. हेही तुम्ही ऑर्डर करू शकता. लिंक हवी असेल तर कमेंट करा. चला, जर मिश्रणात दूध ते पाण्याचे गुणोत्तर 2:3 असेल तर मिश्रणातील दुधाची टक्केवारी किती आहे? इफ द रेशो ऑफ द मिल्क टू वॉटर इन अ मिक्सचर इज 2:3, व्हॉट इज पर्सेंटेज ऑफ मिल्क इन द मिक्सचर? म्हणजे किती आहे? हे 5 आहे. ठीक आहे, इक्वल प्लस ते 5 आहे. तर पर्सेंटेज ऑफ मिल्कचे किती असणार आहे? 2 आहे. 2/5 गुणिले 100 म्हणजे किती असणार? 2 × 20 म्हणजे 40% असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. हेच पाण्याचं विचारलं असतं तर 3/5 गुणिले 100 आलं असतं. ओके. इतकं इझी असणार आहे. 3/5 × 100 म्हणजे 60. पाण्याचं आहे 60% आणि याचं 40. आपलं ऑप्शन आहे ऑप्शन 3. जर एखाद्या उमेदवाराला वेगवेगळ्या विषयांमध्ये 5, 15, 25, 10 आणि 15 असे गुण मिळाले तर उमेदवाराने मिळवलेल्या सरासरी गुणाची गणना करा. 5 + 15 + 25 + 10 + 15 डिवायडेड बाय 70. आणि 70 नंतर हे 5 आहे ना, तर 70/5 किती असणार आहे? 14. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. एवढं सोपं हे असते आहे ऍव्हरेजचं वगैरे. डिवाइड बाय 5 का बरं? कारण 5 इथे संख्या आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. त्यानंतर जर एफ जर एफ हा ए चा भाऊ आहे, सी हे ए ची मुलगी आहे, के ही एफ ची बहीण आहे, जी हा सी चा भाऊ आहे, तर जी चा काका कोण आहे? इफ एफ इज एज ब्रदर, सी इज एज डॉटर, के इज एफ सिस्टर आणि जी इज सीज ब्रदर, हु इज जीज अंकल? जीचं अंकल एफच असणार आहे ना, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. अशा पद्धतीने क्वेश्चन वाचता वाचताच आपल्याला ते उत्तर आलं पाहिजे. ओके. मिनामाटा रोगांसाठी खालीलपैकी कोणत्या धातू जबाबदार आहे? विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मिनामाटा डिसीज? युनिट 9चा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारले जातात. मर्क्युरी, कॅडमियम, क्रोमियम, आयरन. सांगा बघू. तर मिनामाटा रोगासाठी जे आहे ना, तर पारा, मर्क्युरी जे आहे ना, ते रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर फोटोकेमिकल स्मॉग कसे तयार होतात? प्राथमिक वायू प्रदूषकांचे प्रकाशन, CFCs आणि ओझोन सारख्या रसायनांमध्ये परस्पर संवाद होतो. दुय्यम वायू प्रदूषक आणि सूर्यप्रकाशांच्या दरम्यान प्रतिक्रिया उद्भवतात. इमारतीच्या आत फॉर्मलाइट अँड रेडिएशनचे प्रकाश. हाऊ इज photochemical smog formed? Release of primary air pollutant, interaction between chemical like CFCs and ozone, C reactions occurring between secondary air pollutant and sunlight, D release of formaldehyde and random. तर काय असणार आहे? फोटोकेमिकल स्मॉग जे आहे ना, ते काय असते? तर हा एक प्रकारचा वायू प्रदूषक आहे जो निर्माण होतो जेव्हा प्राथमिक प्रदूषण जे आहे, ओझोन आणि पॅरॉक्साईड नायट्रेट तयार करतात हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने. ठीक आहे. ए तर चुकीचं आहे, बी पण चुकीचं आहे, डी पण चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ओके. येस. जी ऊर्जा सूर्यापासून मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी दॅट इज नॉट डिराइव्ड फ्रॉम द सन. बायोमास, फॉसिल फ्युल, न्यूक्लिअर एनर्जी, जिओथर्मल. काय म्हणतो त्याला आपण? त्याला आपण म्हणतो सी, न्यूक्लिअर एनर्जी, आण्विक ऊर्जा. ओके. येस. समोरचा प्रश्न आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड हा पक्षी मध्ये आढळतो. राजस्थानाचा थर वाळवंटामध्ये आढळतो, भारतातील किनारी प्रदेशात आढळतो, मध्य मलबार किनारा की डेटा क्षेत्रामध्ये. द ग्रेट इंडियन बस्टर्ड इज फाउंड इन द थार ऑफ द डिझर्ट ऑफ राजस्थान, कोस्टल रिजन ऑफ इंडिया, द मलबार कोस्ट, डेल्टा रिजन्स. चला सांगा बघू काय असणार आहे? तर ते असणार आहे ए. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ग्रेट इंडियन बस्टर्ड हे ए राजस्थानमध्ये आढळतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉल नुसार कमी उत्सर्जनासाठी ओळखल्या गेलेल्या प्रमुख GHG ची संख्या काय असणार आहे? तर अकॉर्डिंग टू क्योटो प्रोटोकॉल, द नंबर ऑफ मेजर GHGs आयडेंटिफाईड इमिशन रिडक्शन इज.
तर एकंदरीत क्योटो प्रोटोकॉल काय आहे? हा जो प्रोटोकॉल आहे हा हवामानाशी संबंधित आहे. 1989च्या पातळीपेक्षा 6 हरितगृह वायूचे एकूण उत्सर्जन सरासरी 5% कमी करण्याचा चालना आहे. आणि ते क्योटो पॅरिसमध्ये झालं होतं, त्यामुळे ते प्रोटोकॉलला नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पण इथे मेजर किती असणार आहे? इथे मेजर आहे 6. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. युनिट 9चा प्रश्न आहे. प्रोटोकॉलवर नेहमीच प्रश्न विचारले जातात. ओके, तर हा महत्वाचा असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती पहिली खाजगी संस्था होती ज्याला 1976 मध्ये डीम्ड विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला? विच ऑफ द फॉलोइंग वॉज द फर्स्ट प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन टू बी ग्रँटेड डीम्ड युनिव्हर्सिटी स्टेटस इन 1976? मणिपाल अकॅडमी, सिम्बोसियस, थापर की मैत्री? तर काय असणार आहे? डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे आहे ना ते दिलेला होता मणिपालमध्ये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके, येस. जेव्हा लोकसभा विसर्जित केली जाते तेव्हा सभापती नवीन होईपर्यंत कोण पदावरत राहतात? वेन द लोकसभा इज रिझॉल्व्ड द स्पीकर रिमेन्स इन ऑफिस अंटील प्रेसिडिंग ऑफिसर इज अपॉइंटेड. पीठासीन अधिकारी नेमला जातो. नवीन सभागृहाची बैठक झाल्यावर सभापती निवडला जातो. सी लोकसभा स्थापन झाल्यावर. उपसभापतीची नियुक्ती केल्यावर. काय असते? तर हे कधी असतं? तर नवीन सभागृहाची बैठक झाल्यावर सभापती निवडल्यावर. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न इथे पाहिलेले आहे आणि हे संभाव्य प्रश्न आहे जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आणि मॅथ्सची प्रॅक्टिस याच क्वेश्चनद्वारे होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघितला. ओके, तर 5,000 प्लस पुस्तकाचा प्रश्नांचा संच असलेलं पुस्तक आपल्या अमेझॉनवर अवेलेबल आहे. कॉमर्सचं पण अवेलेबल आहे. सोबत बॅच सुद्धा मंडेपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.